त्यानंतर श्वास 89 मध्ये गडाला वेढा घातला. शिवाजी राजांच्या नंतर संभाजी राजांचा राज्याभिषेक गडावर झाल्यानंतर राजा महाराज यांनी रायगडाला वेढा घातला. त्यानंतर ज्यावेळेस त्याने वेढा घातला त्या दिवस अंडरमध्ये त्यांनी मागच्या डोंगरावर तोफा चढवला आणि तिथून रायगडावरचे जे दक्षिण भागाला त्या पहिलं दारुगोळा रायगडावरती चारी बाजूने जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं अटॅक करायचं म्हटलं तर पृथ्वी चान्सच नाही. म्हणून त्यांनी तिकडच्या डोंगरावर तोफा चढवला. तिथून पृथ्वीच्या गोळाचा मारा केला गडावर. त्यांच्या तोफा काही पोचल्या नाहीत गडापर्यंत. म्हणून त्यांनी गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत आल्या मात्र दारुगोळ्यापर्यंत पोचले नाही. रायगडावरचा एक मुख्य पॉईंट हा लक्षात ठेवा सगळ्यांनी की ज्यावेळेस लोकांचा मारा गडावर केला दारुगोळ्याचा निशाणा पकडला ना त्यांना त्याचा निशाणा भेटत नव्हता. म्हणून दारुगोळ्यावरती ज्यावेळेस त्यांनी आक्रमण केलं तर तोफेचे गोळे हा जो दारुगोळाचा स्पॉट आहे त्या स्पॉटच्या कड्याच्या शेवटच्या टोकाला येऊन आदळून गेले. मात्र दारुगोळावरती अटॅक झाला नाही. तोफेची साईज उचलली मात्र तो दारुगोळाचा जो बारूदचा स्टॉक होता म्हणजे वरचा साठा त्याच्यावरून दारुगोळाचा साठा तोफेचा गोळा उडाला. मात्र दारुगोळा टच झाला नाही. म्हणून त्याने तोफेच्या खाली पॉईंट ठेवला. पॉईंट या लक्षात ठेवा आणि पॉईंटने तो निशाणा पकडला एकदम डायरेक्ट परफेक्ट आणि तिथून त्याच्यावरती मारा केला रायगड 1818 आणि जेवढं दारुगोळाचा साठा होता किल्ल्यावरचा तो संपूर्ण किल्ल्यावर पसरला आणि रायगड किल्ला हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जीवन राहिला. ब्रिटिशांना अखेरला आपलीच लोक तर विक्री झाली. महाराज होते त्यांचं स्टार्टअप होतं तेव्हा नवीन टोटल 500 योद्धा आदिलशाही हॅलो त्याच्यामध्ये तुम्ही आपण नगरखाना पाहिलं प्राण्यांचे सिंबल येतं मागच्या बाजूला प्राण्यांच्या महादरवाजा महादरवाजा स्पष्टपणे रायगड मला या सरांनी सांगितलं साहित्य मला 500 योद्धा आदिलशाही त्यात एक सैन्य नष्ट झाली होती. राजांनी जन्माला येऊन 4 सैन्य नष्ट केले होते. त्यांना पाय खाली ठेवले. सिंह म्हणजे शिवाजी महाराज जगातील सगळ्यात ताकदवर आणि शरफ म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात आणि हत्ती म्हणजे 5 सैन्य. त्या 5 सैन्यमधील एक सैन्य नष्ट झाली होती. तिला शेपट्यावरती दिल्या हत्तीच्या वरच्या शेपट्यावर आणि 4 सैन्य पाय खाली ठेवले. महाराजांना म्हटलं की या जन्मात नष्ट केले पुढच्या जन्मात जरी त्यांना नष्ट करू शकतो. म्हणून तुम्हाला मी मगाशी म्हणतो अखेरला आपलीच लोक आपल्या विरोधात गेले म्हणजे आपलेच लोक आपले पाय मागं वळतात. अखेरला पण तिथे झालं. महाराजांचं निधनचं जर आपण पाहिलं राजांचं इतिहास संशोधनाचं निधन कशा प्रकारे झालं ते पण इतिहास संशोधन चालू होतं. काय म्हणतात राजाला विश्रार झाला काय म्हणतात आजही शेवटी अखेरला आपल्याच लोकांनी आपला घात केला ना. मी तुम्हाला मगाशी म्हटलं इतिहास संशोधनाचं खूप चालू होतं. करायची माहिती का बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा समोर आता आपण जे मंदिर पाहतो या मंदिराला जगदीश्वर महादेवाचं मंदिर म्हटलं जात असं. या मंदिराला ज्या वेळेस आपण सर्व शुभकार्य लांबून पाहिलं त्यावेळेस या मंदिराचा आकार आपल्याला मस्जिद स्टाईल बघायला लागला. बरोबर ना. लांबून पाहिलं तर मस्जिद दिसतं जवळ आलं की मंदिर. आता आपण या रुटीने येतो सरांनी मला विचारलं रायगडावर मस्जिद आहे की काय. बरोबर ना सर. त्यांनी सरांनी विचारलं की मस्जिद आहे की काय. मात्र हे मस्जिद नाहीये जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. मात्र या मंदिराला मस्जिद साहेब का बनवलं कारण की मोगल लोक जरी आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे त्याने तोडावं म्हणून या मंदिराला मस्जिद साहेब बनवलं. बघा सर याला मस्जिद साहेब जर बनवलं नसतं तर आज रोजी मंदिर आपल्याला बघायला भेटलं नसतं. मंदिराचे तिन्ही दरवाजे छोटे आहेत. मंदिराचे दरवाजे छोटे का बनवले कारण किती व्यक्ती जर श्रेष्ठ असला तो पहिला मंदिरामध्ये जाता त्याने खाली वाकून झुकून जावं म्हणून मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो जिजामाता तुम्ही जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस आणि महाराज छत्रपती जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे येऊन उंच कळस. सर्वप्रथम आपण सर्व शुभकार्य मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने मंदिरामध्ये एंट्री केली. सर मंदिराचे दरवाजे पूर्व दिशेला असतात सर्वांना माहिती असेल.
रायगडाची सर पूर्व दिशा आहे. पहिली मंदिरामध्ये एंट्री या बाजूने होती, आता या बाजूची एंट्री बंद केली आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने मंदिरामध्ये एंट्री ठेवली. हा मंदिराचा पहिला समोरचा मुख्य गेट आहे आणि त्याच गेटच्या पहिल्या पायरीवर तिथे एक नावाची पाटी दिली, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्याने स्वतःचं घरदार जागा जमीन विकून रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड हा 14 वर्षामध्ये बनवलं. त्या हिरोजींच्या नावाची पाटी त्या मंदिराच्या त्याच मंदिराच्या गेटच्या त्या पहिल्या पायरीवर तिथे बघायला भेटते. आपल्या महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवंय? सोने नाणे पैसा अडका जहागीर, 10 गावाची वतनदारी, कोणता गड केला, आरबी इस्टेट, काय पाहिजे ते मागा. हिरोजीने काय बक्षीस मागितलं? महाराज मला काहीच बक्षीस नकोय, या मंदिराचा जो पहिला गेट आहे या गेटच्या पहिल्या पायरीवर मला फक्त माझ्या नावाची पाटी हवे, सेवेची ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुरकर. महाराज म्हटले, हिरोजी तुम्हाला तुमच्या नावाची पाटी लावायचे. गडाचा मेन मुख्य गेट महाद्वार, या महाद्वाराच्या बुरुजावर मोठ्या अक्षरात लावा, शिवासनाच्या पायरीवर लावा, बाजारपेठेत लावा, नगारखान्यात लावा. हिरोजी म्हटले, नाही महाराज मला मंदिराच्याच गेटच्या पायरीवर हवे. महाराज म्हटले, याच ठिकाणावर का? ते हिरोजी म्हटले, महाराज ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. महाराज सदैव तुमच्या पायात जमीन हवं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नावाची पाटी घेतली, सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुरकर म्हणून त्या हिरोजींच्या नावाची पाटी आज रोजी तिथे बघायला भेटते. सर आपल्या राजाने हिरोजीने म्हटलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, मात्र या गडाचं गॅरंटी पत्र आहे. मला सांगा सर, आताचे आर्किटेक्ट आपल्या घराचं गॅरंटी पत्र देतात का? नाही देत. दिलं तरी एका कागदावरती लिहून देतात की 20 ते 25 वर्ष तुमचं घर टिकेल, मात्र 10 वर्षाच्या बिल्डिंग असेल ते. मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्यांनी राजांना गडाचं गॅरंटी पत्रक दिलेलं असेल ते आज रोजी आपल्याला रायगडावर याच नगारखान्याच्या डाव्या साईडला तिथे लिहिलेलं संस्कृत भाषेत पहिले काय लिहिलंय की श्री गणपती नमः, म्हणजे गणपतीच्या साक्षाने हिरोजीने गडाचं बांधकाम स्टार्ट केलं. श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वरस्य जगत मानंदाक दोन दया जयमा श्री शिवछत्रपती निर्मितो शक्य क्षणाव बाण भूमी गुरुवंदना ज्योतिमूर्ती कीर्तिमध्ये शिकल स्पर्श वापी कूप तडांगत राजूच मेवणे वथिके स्तंभ कुंभीगिर नरेंद्र साधने मद्राई गिरो गिराम विशेष अवशेष हिरोजींस निर्मितो यावचंद्र दिवाकरो विलास सत्ता मध्यप्रते. यावचंद्र दिवाकरो म्हणजे महाराज जोपर्यंत या पृथ्वी तळावर आकाशात चंद्र सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत माझ्या बांधकामाला काही होणार नाही. महाराज गडावरून खाली जाईल की पाण्याची धार आणि खालून वरती येईल फक्त हवा. हेच ते हिरोजी राजांना गडाचे गॅरंटी पत्र दिले. तर जर ब्रिटिशांनी 1818 गड उद्ध्वस्त केला नसता तर पूर्वी जसा किल्ला होता तसा सेम टू सेम आज रोजी आपल्याला बघायला भेटला असतं. बघा सर, आतमध्ये आपल्या राजेश्री छत्रपतींची समाधी आहे. ती 1680 मध्ये राजांचं निधन झालं त्यावेळेस संभाजी महाराज मनाच्या स्वारीवर होते आणि राजाराम महाराज गादीवर बसले होते म्हणून आपल्या राजांच्या चितेला अग्नी शिवरायांचे चुलत भाऊ साबाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. संभाजी महाराज मनाच्या स्वारीवर अत्यंत त्याने समाधीचं बांधकाम केले. जेवढं दगडी बांधकाम अष्टकोनी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी केले. आणि 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले समाधीचा जवळ पहिला साजरा केला असेल. समाधीच्या मागच्या बाजूला कुत्र्याचं स्मारक आहे. राजांचा एक कुत्रा होता वाघ्या, त्याची समाधी तिथे बघायला भेटते. कुत्र्यावरून सध्या वादंग चालू आहे. काही इतिहास तज्ञांचं मत राजांचा कुत्रा होता, काही जणांचं मत नव्हता. पण त्याच्यावरून वादंग असल्यामुळे पोलीस सिक्युरिटी असते. कुत्र्याची केस कोर्टापर्यंत पोहोचलेली आहे. कुत्रा होता की नव्हता त्याचा इतिहास संशोधनामध्ये चालू असल्यामुळे कुत्र्याचा इतिहास पुढे काय सांगता येत नाही. सर उत्तराखंडातून कविभूषणाला होता. त्या कविभूषणची महाराजांची पहिली भेट रायगडावर या जगदीश्वराच्या मंदिरात झाली. राजांवर त्यांनी 350 कवी रचले. त्याची 2 कव्ये महाराजांनी 14 वेळा ऐकून घेतले. ते कव्ये ऐकवण्याच्या अगोदर माझ्या प्रत्येक ग्रुपला मी शेवटचा शेर ऐकवतो. शेर असा आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही या आवाळाचीच साथ आहे आणि मुडेल पण वाकणार नाही मराठीची जात आहे. कवी तो सच कहता है कासिहू की कला जाती, कवी तो सच कहता है कासिहू की कला जाती आणि मथुरा में मस्जिद बसती अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. आणि कवीने दुसरा कव्य म्हटलं केंद्र जिम जुंप पर बाण व संप पर रावण सदंप पर रघुवीर राजे आणि भवन बरी महापर सम्मुनती नापर जसस्र सापर राम दिजराजे द्रावाद्र दोंड पर चित्तांब झुंप पर भूषण वितोंड पर जैसे मृगराजे देश दमोतंस पर कन्नजने कंस पर तुबले जवंस पर शेर शिवराज. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय. माझी माहिती संपलेली आहे. माहिती आवडली